यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. कसार बेहड येथील एका घरावर वीज पुरवठा सुरू असतानाच महावितरणाची जिवंत वीज तार अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र महावितरणाच्या निष्काळजीपणाचा आरोप करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील कसार बेहड म्हणजेच सेवानगर येथे महावितरणाच्या कथित हलगर्जीपणामुळे मोठी दुर्घटना थोडक्यात टळल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिलीप माधव राठोड यांच्या घराजवळून जाणारी महावितरणाची वीज तार अचानक तुटून थेट घरावर कोसळली. धक्कादायक बाब म्हणजे त्यावेळी वीज पुरवठा सुरू होता आणि तार पूर्णपणे जिवंत अवस्थेत होती. त्यामुळे परिसरात काही काळ भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झालेत. सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी घरात कोणीही उपस्थित नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र काही क्षणाचा हा प्रसंग नागरिकांच्या अंगावर काटा आणणारा ठरला. पीडित कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार घराजवळून जाणारी ही धोकादायक वीज तार हटवण्याची मागणी काही वर्षापूर्वीच महावितरणकडे लेखी अर्जाद्वारे करण्यात आली होती. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने महावितरण अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता हालचाली सुरू करण्यात आल्या. स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे की महावितरणने वेळेत अर्जाची दखल घेतली असती तर हा जीवघेणा प्रसंग ओढवला नसता. परिसरातील जीर्ण वीज तारा आणि खांबांची तातडीने तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी, तसेच या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. आता या घटनेनंतर महावितरण प्रशासन नेमकी कोणती पावले उचलते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. माझ्या घरावरून आज 12-12:30च्या दरम्यान विद्युत वायर तिथला तो वायर पोल नाही का, आम्ही 2019 मध्ये नाही का घरावरून वायर जाता ते पोलासाठी नाही का अर्ज केलेला आहे. तो अर्ज केल्यानंतर बी नाही का अजून नाही का ते गोष्टीला जवळपास 6 ते 7 वर्ष झाले असून सुद्धा नाही का तो पोल अजून बदलव नाही. आज माझ्या घरावर नाही का तो वायर तुटला. आम्ही बाहेर होतो. जर आम्ही एखाद्या जर घरामध्ये असलो समजा MSEB वालेला का आमच्या घरच्या लोकांचा जीव गेल्यानंतर आम्हाला हे वायर काढून देईल का? महागाव तालुक्यातील या घटनेने वीज सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. महावितरण या प्रकरणात काय कारवाई करते आणि ग्रामस्थांच्या मागण्या कितपत मान्य होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.